हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत. मी पण मस्त. आता वाजत आहे दुपारचे 12:30 आणि मी आता ब्लॉग स्टार्ट करत आहे. आता मी पण फ्रेश झाली आणि किट्टू पण फ्रेश झालेला आहे. किट्टूला ॲक्च्युली मी आंघोळ नाही करून दिले, त्याला फक्त हातपायच धुवून दिलेला आहे. त्याचा फिवर काही कालपासून त्याला रात्रीपासून फिवर नाही आलेला आहे. आणि थोडंसं अंग गरम वाटते 98पर्यंत वगैरे असं फिवर वगैरे आहे त्याला. पण त्याला म्हटलं जाऊ दे 1-2 दिवस त्याला थोडंसं फक्त हातपाय धुवून देते म्हणून. आणि आता चला, आता आम्ही जेवण करून घेते. आणि मी पण फ्रेश आली, कपडे पण धुतले. आणि मनीषा आता येत नाही, माहीत नाही उद्यापासून येते का. तो उद्याची 2 तारीख आहे, ती येते का आता माहीत नाही. आणि तुम्हाला कूलरचा आवाज येत असेल, माझा आवाज कमी येत असेल जास्त, तर त्यासाठी सॉरी. आणि आता मी ते भाजी गरम करायला ठेवली आहे. सकाळी काकूनी वांगीचं भरीत आणि चपाती करून गेलेली आहे. आणि मी सकाळीच भांडे वगैरे घासून घेतले आणि झाडू पोछा आणि कपडे धुतले. हे मला खूप जास्त त्रास होत आहे एवढं सारे कामं करून. ॲक्च्युली मी करत नाही आणि खूप वेळ होत आहे मला सगळे कामं करेपर्यंत, लेट होत आहे. आणि किटू तू बिस्किट खाली तसं का बरं ठेवलं बेटा? बॉक्समध्ये भरून ठेवायचं ना, नाही तर किटू खेळत आहे. आता भाजी गरम झाल्यानंतर चला आम्ही दोघेही जेवण करून घेते. आणि आम्हाला थंड जेवण नाही आवडत, गरमच आवडते. आणि गरम पण भरपूर होत आहे. किटू चला ये बेटा जेवण करायला. नाही तर जेवण वगैरे करून घेते. आणि पवन गेलाय, पवन 8:30लाच गेला कारखान्यामध्ये. काकू आले होते 7:30ला, तेव्हाच पवन उठून गेला आणि फ्रेश वगैरे झाला. आणि नंतर मी थोड्या वेळानं उठली, भांडे वगैरे क्लीन केले, जागा वगैरे झाडली, म्हणजे डस्टिंग वगैरे केलं, पोछा वगैरे लावलं आणि कपडे धुतले. मग नंतर आंघोळ केली. आणि मग मी आंघोळ झाल्यानंतर माझ्या अंगाचेच धुतले. तर चला जेवण करून घेते, मग बोलते तुमच्यासोबत. किट्टू कोणती सांगू तुम्हाला? इकडे बघ, तुला बरं वाटतं ना आता? किचन मध्ये जायचं नाही, मी वरमाचा कुकर लावलाय. तर आता पवन कारखान्यातून आलाय, त्याला वरण भात खायचं होतं, तर मी आता वरमाचा कुकर लावून दिलं. आणि किटू मध्ये मध्ये करत आहे. आमचा पन्ना बनवला होता, तो फ्रीजमध्ये ठेवलेला होता मी. तर किटू ते मागत थंड थंड. काय म्हणते किट्टू? किटूने सांडवलं. तू कशाला मध्ये 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 करते किट्टू? मग बस ना तर ते किटूला एवढं थंड थंड आमचा पन्ना पाहिजे. तर आमचा पन्ना नाही, एवढं थंड नाही प्यायचं. तुझं पाणी पण असं हाताने प्यायला लागते का? ठीक, बॅड बॉय म्हणून तुला सगळे बघ. तरी ते किटू मस्ती करत आहे. छी, असं कोणी पाणी पिते का? बॅड बॉय तू. किट्टूने आता मला लिंबू पाणी दिलं, छान झालंय. पाणी लिंबू मिक्स करून द्यायला मी टाकणार होते, साखर अजून त्याला मिक्स करणार होते, पाणी टाकणार होते. हे भरलं पण. गुड बॉय किट्टू. पाणी, मीठ, साखर, पाणी, हे म्हणते हेच. तुम्हाला पियाचं तुम्ही माझ्याकडे, मी तुम्हाला भरून हे दिन. हे लिंबू पाणी, लिंबू शरबत नाही. मीठ, साखर, पाणी, साखर, पाणी, सरबत. लिंबू सरबत. याच्याशी तुम्ही याला पिऊ शकते, पण तुम्ही पहिला आमच्या घरी येऊ शकते. का तुम्ही माझा मिदू आहे घरी. त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला माझा मेनू आवडला तर मला नक्की कमेंट सांगा. बाय. चहा बनवते आणि आता सायंकाळची 6 आणि काकू चपाती आणि भाजी बनवून गेले. चहा बनवते, पवन पण आहे. किट्टू आणि पवन उठले, बेडरूम मध्ये आहे.
मस्त आवाज देतात मम्मा म्हणून. काय झालं पिट्टू, चहा पिशील का ना पप्पाला? तरी पप्पासाठी चहा बनवते. पप्पाला विचारून एकदा चहा घेणार का म्हणून. या साईडला काकू आता भाजी बनवून गेली आहे. मुगण्याची शेंगे आणि वांगे काल बनवणार होते, तर कालचा प्लॅन कॅन्सल झाला. आम्ही काकडीचे पराठे आणि वडापाव बनवला होता आणि एकाकडे चहा ठेवलेला आहे. किट्टू आणि पवन हे दोघं रील्स बघत आहे आणि आता बाहेर जायची तयारी चालू आहे. आता आम्ही जाणार आहोत, तर मी थोडंसं घर क्लीन करून घेते. तर चला कंटिन्यू राहा. किट्टूने तेव्हा लिंबू पाणी वगैरे बनवलं होतं. तिकडे सगळं भांडे वगैरे व्यवस्थित मागून ठेवते, ते निवडून ठेवते, सगळं कामं करते पट्टापट्टा. टी पार्टी करूया. तर आता मी कूलरमध्ये पाईप लावलेला आहे. कूलर भरून घेते म्हटलं, कूलरमध्ये पाईप लावला आहे. आणि आता काय करू म्हटलं, स्वयंपाक तर झालेला आहे, पण आता थोडंसं भूक लागल्यासारखी वाटत आहे. थोडेसे पापड फ्राय करते. पापडसाठी कढई घेते, आधी पापड फ्राय करून घेते. थोडा आम्ही सेक्शन चेंज केलेला आहे, तर थोडं कन्फ्यूज होते. पापड तळण्यासाठी थोडं काढून घेते. चला पापड फ्राय करते. ह्या साईडला कढई ठेवली आहे गरम करायला. ह्या साईडला भाजी झालेलीच आहे. मुंगाची शेंगे आणि वांगे. इथे वरण भातचा कुकर पण झालेला आहे. एकाकडे छान मस्त पापड तळून घेते, पापड काढून घेते. पापड वेपर्स काढलेले आहे आणि व्हाईट पापड. कढई टाकलेली आहे, ऑइल टाकते. पेपर नॅपकिन आणले, तसे टाकून होते गरम होते त्यापर्यंत. मी कुकर आपलं कूलरमध्ये पाईप लावलं होतं, भरत आलेला आहे. मी ते बंद करून येते, त्यापर्यंत तेल पण तपते. तर तेल गरम होत आहे. भाजीच उचलून डायनिंग वर तर मी भाजी चपाती नेऊन ठेवून दिलं. चेक करते. तेल झालेलं आहे गरम, पण त्यात आता काढूया वेपर्स. आणि आम्ही वेपर्स घरीच बनवलेले आहे. मी रेसिपी पण टाकलेली आहे वेपर्सची. आणि पापड आम्ही विकत घेतलेले आहे, म्हणजे ते बनवून देतात बाहेर आपण ऑर्डरनुसार. तर ऑर्डर दिलं होतं आम्ही बनवायसाठी. किती आम्ही 100 पापड 300 रुपीजला घेतलेले. आणि छान आहे, हेच छान आहे. आणि ॲक्च्युली आम्ही इथे फ्लॅटमध्ये राहतो, तर फ्लॅटमध्ये कसं इतकं जागा नसते आणि टेरिसवर तर जागा घेऊन
आणि किट्टू पण आहे करू नाही देत म्हणून आम्ही म्हटलं जाऊ देऊ. तर ते पापड फ्राय करून घेते आणि टेस्ट खूप छान आहे आणि लाटलेले आहे. वाफेवरचे पापड एकदम छान लागतात. मस्त आम्ही तर खातो पण मस्त ओले ओले राहतात. तर चला मी पूर्ण पापड आधी तळून घेते. आणि त्या दिवशी आम्ही ते मार्केटमध्ये गेलो होतो तर तिथे हे पालकचे फिंगर्स आहे आणि नाचणीचे पण फिंगर आहे ते पण घेतले होते. तर हे थोडे फ्राय करून घेते नाचणीचे आणि पालकचे. आणि स्प्रिंकल मी आतमध्ये फ्रीजमध्ये ठेवलं होतं पण किट्टू इतकं स्प्रिंकल खाते की काय सांगू. आणि छान असं कलर तर खूप सुंदर येत आहे पालकच्या पापडाला. बघू शकता सुंदर कलर. पालकचे आणि नाचणीचे फिंगर. थोडेसे पापड घेऊन घेते 2. ग्रीन पापड, पालकचे, नाचणीचे, पेपर्स. चला चला थोडेसे पापड खाऊया आता. या तुम्ही सगळे पापड खायला. किट्टू तर चला किट्टू माझं किट्टूला फ्रेश केलं. छान छान आहे ना किट्टू. बघू बघू कसा दिसतो. दाखव दाखव शेकेनला. छान चुती पण घातली आहे बाऊला. छान पापड आहे. मस्त ग्रीन पालकाचे पापड आहे. पालकचे फिंगर आहे, नाचणीचे फिंगर आहे, वेपर्स आहे, पापड आहे तांदळाचे आणि खूप छान. बघा कसं तुटतात छान. किट्टू घे. थांब थोडंसं इकडे कुठे बघा. इकडे जागा आहे ना ह्या साईडला. थांब हात पकडशील. किट्टू काय खायला आपण? पनीर टिक्का नाही ना पराठा आहे ना. तर आता आम्ही पराठे खायला आलो. अरे हॅलो का. तर ताई आणि आम्ही तर पराठे खायला आलो. अरे तू कुठला पराठा घेतला? मेथी घेतला. मेथी कडून लागणार. ठीक आहे खा. तर चला आता आम्ही पराठा खातो. करा एन्जॉय. पनीर घेतला खा.